गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य काकांच्या चरणाला वंदन करते आणि अतिशय समाधानाने सौ शोभाताई पुरोहित ज्या चातुर्मासामधल्या प्रवचनमाला आज ज्या पुंजणार आहेत त्यांचा परिचय करून देते। त्यांचा परिचय करून देताना मनस्वी आनंद होत आहे मला, कारण त्या आम्ही गुरु भगिनी। सौ शोभाताई पुरोहित या दूरदेशी आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, तरी आपल्या गुरुतत्वापासून त्या लांब नाही। त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असतानाच भगवद्गीतेचा अभ्यास सुरू केला। खरोखर किती कौतुकास्पद। एकीकडे वैद्यकीय व्यवसाय आणि एकीकडे अध्यात्माची आवड त्यांना होतीच। संयुक्त कुटुंबातील जबाबदारी पार पाडत असताना पुनश्च एकदा मला कौतुक करावंसे वाटते। संयुक्त कुटुंब म्हणजे किती मोठी जबाबदारी, आणि ती सांभाळत असताना व्रत, वैकल्य, पारायण, सुंदरकांड, वाचन अशा कृतिशीलतेच्या स्वरूपात पारमार्थिक वाटचाल त्यांची सुरू होती। आणि नेमके तेव्हाच त्यांना आपले परमपूज्य गुरुकाकांचा अनुग्रह प्राप्त झाला। अनुग्रह सज्जनगडावरती समर्थांच्या कृपाछायामध्ये 2009 साली 6 तारखेला 9व्या महिन्यामध्ये झाला। यवतमाळ येथील त्यांच्या राहत्या घरी गेल्या 30 वर्षापासून नित्यनेम म्हणून सकाळी 7 ते 8 अभ्यासवर्ग सुरू आहे। म्हणजे एकदा आपला अनुग्रह घेतला आणि आपण बसलो स्वस्थ असे नाही, तर कृतिशीलतेचा त्यांची जोड होती आणि म्हणून हा अभ्यासवर्ग त्यांचा सुरू होता। अभ्यासवर्गात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सुनील लुले होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये गीता, उपनिषद, प्रकरण ग्रंथ, समर्थ वाङ्मय यांचा अभ्यास होत होता। श्री गुरूंचे महत्त्व व अध्यात्माच्या जीवनातील स्थान हे डॉक्टर सुनील लुले यांच्या अभ्यास वर्गातील मार्गदर्शनामुळे शोभाताईंच्या लक्षात आले व परमपूज्य काकांनी पण काही शंका असल्यास डॉक्टर लुले यांना विचारण्यास सांगितले व नित्याच्या श्रवणामधून व सर्व शंकांचं समाधान होऊन शोभाताई प्रवचन करू लागल्या व आजही ऑस्ट्रेलियामध्ये असताना सुद्धा त्या ह्या सेवेला मुकल्या नाहीत। गुरुतत्वाशी, गुरूंच्या सान्निध्यामध्ये त्या प्रवचनाच्या माध्यमातून आहेत। अशा या शोभाताईंचा परिचय करून देताना मला खूप आनंद झाला। आज शोभाताई तुकाराम गाथेतील 288व्या अभंगावरती आपलं प्रवचन देणार आहेत, निरूपण करणार आहेत। तो अभंग असा: अवध देव साध परिया अवगुणांचा बाध, म्हणवुनी नव्हे सरी राहे एक दुरी, ऊस कांदा एक आळा स्वाद गोडीचा निराळा, तुका म्हणे नव्हे सरी विष अमृताची परी। या तुकाराम महाराजांना या अभंगातून हेच सांगायचे आहे की सारे जग देव आहे। हे लक्षात आले, हे लक्षात जरी आले तरी प्रत्येक जगातील व्यक्ती हा आपल्या कर्मानुसार जन्म घेतलेला आहे। त्यांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे आणि अवगुणांची बाधा असलेला असा तो जन्माला आलेला आहे। म्हणून परमार्थात जग देव जरी असले तरी या अवगुणामुळे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची बरोबरी येत नाही। त्यामुळे प्रत्येकापासून प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे। ऊस आणि कांदा हे दोन्ही एकाच आळ्यात असले तरी प्रत्येकाची चव वेगळी आहे। किती सुंदर उदाहरण तुकाराम महाराजांनी सर्वांना समजेल असे सांगितलेले आहे। तुकाराम महाराज म्हणतात, विष आणि अमृत यांच्याप्रमाणे जगात सर्वांची योग्यता व्यवहार दृष्टीने सारखी नाही, म्हणून सर्वांशी सारखा व्यवहार करू नये। सारांश तत्वदृष्टीने जग देव आहे आणि व्यवहार दृष्टीने जगात भेद आहे। अगदी खरंच आहे। हे आपण सगळ्यांनीच खरंच लक्षात ठेवायला पाहिजे आणि तशी आपली वागणूक असायला पाहिजे। एवढं आता आपल्यात आणि ज्योत्स्नाताईंमध्ये, शोभाताईंमध्ये जास्त वेळ मी घालवत नाही। आपण सगळे त्यांच्या प्रवचनास आतुर होत आहोत।
पंढरीनाथ भगवान की जय. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. तिकडे पावे तिकडे अवघे ब्रह्मानंद दिसे. तिकडे पावे तिकडे अवघे ब्रह्मानंद दिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. बाई बाई वारी करोनी पंढरीला जावे. बाई बाई वारी करोनी पंढरीला जावे. या सावळ्याचे रूप बाई डोळ्याने पाहावे. या सावळ्याचे रूप बाई डोळ्याने पाहावे. हरिनामाच्या गजरात हरिनामाच्या गजरात पांडुरंग नाचे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. तिकडे पावे तिकडे अवघे ब्रह्मानंद दिसे. तिकडे पावे तिकडे अवघे ब्रह्मानंद दिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. विटेवरी उभा चैतन्याचा गाभा. विटेवरी उभा चैतन्याचा गाभा. भक्तासाठी पांडुरंग विटेवरी उभा. भक्तासाठी पांडुरंग विटेवरी उभा. राहुराचा ध्यास मला चैतन्य दिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. लावले पिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. तिकडे पावे तिकडे अवघे ब्रह्मानंद दिसे. तिकडे पावे तिकडे अवघे ब्रह्मानंद दिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. सार्थक झाले विठ्ठला माझ्या जीवनाचे. सार्थक झाले विठ्ठला माझ्या जीवनाचे. फेरे चुकविले जन्म मरणाचे. फेरे चुकविले जन्म मरणाचे. संत सज्जनाच्या संगे संत सज्जनाच्या संगे दिव्य रूप दिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. तिकडे पावे तिकडे अवघे ब्रह्मानंद दिसे. तिकडे पावे तिकडे अवघे ब्रह्मानंद दिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. एका जनार्दनी विठ्ठल हासला. एका जनार्दनी विठ्ठल हासला. नामदेव चोखोबा पायरीसी उभा. नामदेव चोखोबा पायरीसी उभा. चंद्रभागे मध्ये बाई चंद्रभागे मध्ये बाई पुंडलिक दिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. तिकडे पावे तिकडे अवघे ब्रह्मानंद दिसे. तिकडे पावे तिकडे अवघे ब्रह्मानंद दिसे. या सावळ्याने बाई मला लावले पिसे. या
पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरीच्या वतीने 125 मंदिरामध्ये व अन्य राज्यांमध्ये सुद्धा चातुर्मास उत्सव चालविल्या जात असलेल्या उत्सवाप्रित्यर्थ जमलेल्या सर्व भाविक साधकांना व सेवा देणाऱ्या सर्व सेवक बंधू भगिनींना विनम्र अभिवादन नमन करून प्रवचन आरंभ करते. वेदूधरी रूपगाथा. वेदूधरी रूपगाथा तुकाराम चरणावरी ठेवू माथा. तुकाराम महाराजांना वंदन करून त्यांच्या गाथेला आपण सुरुवात करूया. तुकोबाची गाथा याला तुकोपनिषद असं म्हणतात. तुकोबांची गाथा वेदोपनिषद होय. अद्वैत वेदांताचं याच्यामध्ये आपल्याला संपूर्णपणे दर्शन घडतं. उपनिषदातील मंत्र म्हणजे अद्वैत वेदांतातील सकल सिद्धांत तुकोबांच्या गाथात पेरले आहे. म्हणून या अभंग गाथाला तुकोपनिषद असं म्हणतात. गाथा आपल्याला दुःखातून सुखरूपतेकडे घेऊन जाते, भयातून निर्भयतेकडे घेऊन जाते, अशांतीतून शांतीकडे घेऊन जाते. अशा प्रकारे गाथा आपल्याला घेऊन जाते. गाथा भागवत संप्रदायाचा पाया आहे. अशा प्रकारे तुकोराम गाथेचं अत्यंत साधारण महत्व आहे. आता आपण 288 क्रमांक अभंगाचा 288 क्रमांक आहे. अभंग 288 हा पाहू आपण. अभंग आहे 288. सारे अवघे देव साध. अभंग आहे अवघे देव साध परी या अवगुणांचा बाध. अवघे देव साध परी या अवगुणांचा बाध. मनहुनी नवे सरी राहे एका एकी दुरी. ऊस कांदा एक आळ स्वाद गोडीचा निराळा. तुका म्हणे नवे सरी विष अमृताचे परी. अशा प्रकारचा अत्यंत गोड अभंग आहे. अभंग म्हणजे काय हो? जे कधीही भंग पावत नाही तो अभंग होय. जे कधीही भंग पावत नाही आणि जे कधीही भंग पावत नाही, मोडत नाही, तुटत नाही आणि जे आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते याला अभंग असं म्हणतात. आता हा अभंग आहे अवघे देव साध. अवघे देव साध यामध्ये म्हटलेलं आहे, महाराज असं सांगतात की सारं जग देव आहे. संपूर्ण जगामध्ये देवाशिवाय दुसरं काही नाही, सारं जग देव आहे हे लक्षात घे. त्याबरोबर जगातील प्रत्येक व्यक्तीला जन्म, कर्म आणि अविद्या ह्या 3 अवगुणांची बाधा झालेली आहे. हा पहिल्या ओळीचा अर्थ आहे. दुसऱ्या ओळीमध्ये सांगतात म्हणून नवे सरी राहे एका एकी दुरी. परमार्थतः जग देव असले तरी या अवगुणामुळे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची बरोबरी येत नाही. त्यामुळे प्रत्येकापासून वेगवेगळे राहतात. हा दुसरा ओळीचा अर्थ. तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतात ऊस कांदा एक आळ स्वाद गोडीचा निराळा. आता ऊस आणि कांदा इथे महाराजांनी दृष्टांत दिलेला आहे आणि महाराज म्हणतात की ऊस आणि कांदा दोन्ही एका आळ्यात असले तरी प्रत्येकाची चव वेगवेगळी आहे
आणि ह्यासाठी सिद्धांत म्हणतात. पहिल्या याच्यामध्ये दृष्टांत सांगितला, आता त्याचा सिद्धांत सांगतात की तुका म्हणे नवे सरी विष अमृताचे परी. तुकाराम महाराज म्हणतात विष व अमृत यांच्याप्रमाणे जगात सर्वांची योग्यता व्यवहार दृष्टीने सारखी नाही, म्हणून सर्वांशी सारखा व्यवहार करू नये. अशा प्रकारचा हा अभंग आहे. आता ह्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे? पूर्ण अभंगाची मध्यवर्ती कल्पना आहे की तत्वदृष्टीने जग देव आहे आणि व्यवहार दृष्टीने जगामध्ये भेद आहे. अशा प्रकारचा हा श्लोक आहे. ही याची थीम झाली की तत्वदृष्टीने जगामध्ये देव आहे आणि व्यवहार दृष्टीने जगामध्ये भेद आहे. आणि अशा प्रकारचा हा अभंग आहे. याच्यातली पहिली ओळ जी आहे ती आपण आता थोडीशी डिटेल पाहूया. अवघे देव साध परी या अवगुणांचा बाध. सारं जग देव आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता सारं जग हे जे आहे हे देव आहे. मग मला तर असं वाटत नाही की सारं जग देव आहे. मला तर भेदाभेदाचा व्यवहार होतो. हा असा तो तसा, यांनी असं केलं, सगळ्यांमध्ये कुठे देव आहे का, असं आपली दृष्टी होऊन जाते. पण महाराज सांगतात सारं जग देव आहे. या शब्दात देवाशिवाय जगामध्ये दुसरं काहीही नाही. म्हणून संत आपल्याला सांगतात की एक जाणले असते, एक जाणले असता सर्व जाणल्या जाते. सर्व संत आपल्याला असं म्हणतात की एक जाणले असता सर्व जाणल्या जाते. मग तो एक म्हणजे काय हो? तो एक म्हणजे देव. आणि तो एक देव आहे त्याबद्दल आपण थोडंसं पाहू की देव म्हणजे काय, की जगामध्ये दुसरं काहीच नाही. संत आपल्याला सांगतात की फक्त जगामध्ये देवच आहे, याशिवाय दुसरं काहीही नाही. देव म्हणजे दिव दिव्यती या धातूपासून देव हा शब्द तयार होतो. दिव म्हणजे दिवा. दिव्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला दिसतं, पण कळतं कशामुळे आपल्याला? दिव्याच्या प्रकाशात दिसतं. मग कळते कशामुळे? म्हणजे हे जे कळणं आहे ना, हे कळणं म्हणजे हे आत्मप्रकाशामुळे आपल्याला कळतं. आत्मप्रकाशामुळे कळतं आणि ज्या आत्मप्रकाशामुळे कळतं तो आत्मा म्हणजेच देव होय. त्यालाच जाणणे असे म्हणतात, ज्ञान आणि कळणं असं सुद्धा म्हणतात. आणि ते कळणं हे जे आहे ना, ह्याला देव असं म्हणतात. रात्री आपण गाढ झोपेमध्ये असतो आणि आपल्याला स्वप्न पडतं. गाढ झोपेमध्ये असताना ज्या वेळेस स्वप्न पडतं त्यावेळेस सगळे दिवे बंद असतात आणि आपले डोळे सुद्धा बंद असतात आणि जी वस्तू दिसते ती आपल्या डोळ्याच्या टप्प्यामध्ये नसते. तरी पण आपल्याला ते स्वप्न दिसते आणि दिसल्यानंतर कळते. आपण सकाळी उठून म्हणतो की मला असं असं स्वप्न पडलं होतं. हे कशामुळे होते हो? कशामुळे आपल्याला हे स्वप्न कळते आणि कसं ते स्वप्न दिसतं, कोणाच्या सत्तेमुळे दिसतं, ह्याचा आपण कधी विचारच केला. हे ज्याच्यामुळे कळते ना, तो म्हणजे देव होय, तो म्हणजे आत्मा होय. आणि असा देव जो आहे हा माझ्या लक्षात येत नाही, माझ्यासाठी तो विसरला. समर्थ म्हणतात थोरला देव चोरला असे. कारण हे देव, आम्ही देवाची पूजा करतो आणि देवाची पूजा करत असताना आमचा परमार्थ कसा असतो? आवडीचा, निवडीचा, सवडीचा, अशा प्रकारे परमार्थ असतो. पण नडीचा परमार्थ आम्हाला करावासा वाटत नाही. नड म्हणजे भगवंताशिवाय माझं काही अडलेलं आहे असं आपल्याला वाटत नाही. आपण आपल्या फुरसतीनुसार, आवडीनुसार भगवंताचं ज्या देवाची पूजा करायची त्या देवाची पूजा करतो. पण नेमकं काय करतो, कशासाठी करतो हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि देव काय आहे, कधी त्या देवाला जाणण्याचं करतो पण त्याला जाणल्या जात नाही. करायचं म्हणून करतो, जसं घरातली आपण कामं करतो ना, हे काम करून टाका, पूजा आटपून टाकली, उरकून टाकली, पारायण आटपून टाकलं, अशा प्रकारचं तेही एक पूजा, एक कर्म म्हणून आपण ते करत राहतो. पण नेमकं मला देव काय आहे हे आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केलेला नाही आहे. आणि आपल्याला इथे संत सावध करतात. या उत्सवाच्या निमित्ताने जी प्रवचनं चालतात, हे चालतात, त्याच्यामुळे आपल्याला कळते की बाई हा देव कशामुळे आहे, कशासाठी आपण काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. तर देव म्हणजे नेमकं हे आपण आज पाहूया. महाराज म्हणतात अवघे देव साध.
आता आपण बघितलं की आत्मप्रकाशामुळे कळते आणि तो आत्मा म्हणजे देव होय. त्यालाच ब्रह्म म्हणतात, त्यालाच देव म्हणतात, त्यालाच आत्मा म्हणतात. अशा प्रकारे देव हा शब्द आहे. मग ज्या देवाची पूजा करतो, मग हजारो देव असू दे ना, कितीतरी देव असू दे, पण ते देव म्हणजे ब्रह्म हा आपला पक्का निश्चय व्हायला पाहिजे. कितीतरी नावे वेगवेगळी असू दे, पण देवत्व जे तत्व आहे ते एकच आहे. कितीतरी मूर्ती असू दे, अनेक मंदिरे असतात, त्या अनेक मंदिरामध्ये अनेक मूर्त्या ठेवलेल्या असतात आणि ज्याही मूर्तीचं आपण पूजन करतो ना, तो म्हणजे ब्रह्म. हा भाव माझ्या मनामध्ये पक्का असायला पाहिजे. म्हणून संत म्हणतात गॉड इज वन, देव एक आहे आणि जो एक असतो तो देव असतो. हे पक्क लक्षात ठेवायचं, जो एक असतो तो देव असतो. आणि असं ज्या वेळेस होते, मग डोळ्यासमोर कोणतीही मूर्ती काही येईना तर तो म्हणजे ब्रह्म हा माझा पक्का भाव व्हायला पाहिजे. आपण ज्या मंदिरामध्ये जातो, आपल्याला काका नेहमी सांगतात की एका मंदिरामध्ये एक चोरही दर्शन घेतो आणि एक साधकही दर्शन घेतो. चोर ज्या वेळेस देवाचं दर्शन घेतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये इच्छा असते की माझी चोरी चांगली होऊ दे. आणि एक साधक ज्यावेळेस दर्शन घेतो त्यावेळेस दर्शन घेतो, तो साधक दर्शन घेऊन देव म्हणजे ब्रह्म हा साधकाचा भाव हा त्याचा निश्चय झालेला असतो की देव म्हणजे ब्रह्म. आणि असा भाव ठेवून आपल्याला काय करायचं आहे, देवाची मूर्तीकडे ज्या ज्या वेळेस आपण बघू, देवाचं दर्शन घेऊ, त्या वेळेस माझ्या मनामध्ये देव म्हणजे ब्रह्म, देवत्व एकच आहे. म्हणून तर आपल्या ह्याच्यामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये देवाला प्रदक्षिणा घालण्याची जी पद्धत आहे, कारण देव समोर आहे, पुढे आहे, मागे आहे, सगळीकडे आहे. जरी मी देवाचं दर्शन घेऊन गोल प्रदक्षिणा मारत असू तर त्या प्रत्येक बाजूला प्रत्येक ठिकाणी भगवंतच भरलेला आहे हा माझा पक्का भाव असेल तर ती एकच प्रदक्षिणा मनापासून पूर्ण होते. मनापासून जर ती अशी केली, ह्या भावाने केली, तर ती एक प्रदक्षिणा म्हणजे पुष्कळ आहे. नाही तर 108 प्रदक्षिणा जरी मारल्या तर त्या नुसत्या गिरक्या ठरतात. पण एक प्रदक्षिणा मनापासून जर मारली तर आपल्याला सगळीकडे तो भगवंत आहे हा आपला भाव पक्का व्हायला पाहिजे. तर असं ज्या वेळेस होते त्यावेळेस मग काय होतं, एक जाणले असता सर्व जाणल्या जाते. आपल्याला संत नेहमी सावध करतात इथे. तर तो देव म्हणजे आत्मा ब्रह्म, अशा प्रकारे देवाला जाणून घ्यायचं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एक विठ्ठलची खरा, बाकी वावगा पसारा. एक विठ्ठलची खरा. आता एक विठ्ठलची खरा महाराज म्हणतात. आता विठोबाबद्दल म्हणतात. विठोबा, वि म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे ज्ञानाचा पुतळा, म्हणजे विचा ठोबा म्हणजे विठोबा, म्हणजेच ज्ञानाची मूर्ती होय. अशा प्रकारे महाराज सुद्धा विठोबाबद्दल सांगतात की विठोबा म्हणजेच देव म्हणजेच ब्रह्म. अशा प्रकारे आपल्या लक्षात येऊन जाते. आता नेमका देव आपण बघितला, आता देवाचे प्रकार पाहू म्हणजे आपल्याला लक्षात येईल की देवाचे प्रकार आपण ज्यावेळेस पाहू ना त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की खरंच देवाचे एवढे प्रकार आहेत, पण आपल्याला देवत्व पाहायचं. कितीही प्रकार असले तरी त्याच्यातलं आपल्याला देवत्व पाहायचं आहे. म्हणून देवाचे प्रकार आपण इथे पाहू. पहिला जो सांगितलेला आहे तर ब्रह्मरूप देव. आता ब्रह्मरूप देव हे जे आहे, कसं आहे ब्रह्मरूप देव, तर निर्गुण निराकार आहे. कसा आहे, निर्गुण निराकार आहे, निरअवयव आहे, अविनाशी आहे, अप्रेमय आहे, अजय अजर अमर आहे, अपार आहे, अनंत आहे आणि सच्चिदानंद स्वरूप आहे. असा जो आहे तो निर्गुण निराकार देव होय. आता ह्याचा अनुभव कसा घेता येईल आपल्याला आहे म्हणून, तर पहा आहे 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 सगळीकडे तो आहे. जशी हवा असते ना, हवा दिसत नाही पण असते ना, गरम हवा आहे, थंड हवा आहे, आपण म्हणतो स्पर्श होताच की आजची खूप थंडगार हवा आहे म्हणून, कारण त्याचा अनुभव घेतो आपण आणि आपण तो म्हणतो. तशा प्रकारे त्याहीपेक्षा सूक्ष्म आकाश. आकाश कसं आहे, सगळीकडे आहे, अशी एकही जागा नाहीये की जिथे आकाश नाही आहे. सगळीकडे आकाश व्यापलेलं आहे. त्याहीपेक्षा सूक्ष्म ब्रह्म आहे, देवत्व आहे, ते सगळीकडे व्याप्त आहे आणि ते आपल्याला अनुभवाला येते. फक्त त्याचा आपल्याला वेध घ्यावा लागतो.
म्हणजे त्याची ओळख करून घ्यावी लागते आणि ही ओळख आपल्याला आपले श्रीगुरु करून देतात. अशा प्रकारे निर्गुण निराकार देव, त्यालाच आपण काय म्हणतो, परब्रह्म, आत्मा, ब्रह्मचैतन्य, चित, दृक, चित्ती, थोरला देव, उत्तम पुरुष, जुनाट पुरुष, हाच खरा देव होय. याच्यासाठी काही मांडावं लागत नाही, काही सांडावं लागत नाही, काहीही करायला लावावं लागत नाही, फक्त विचार. मात्र विचाराने आपल्याला पक्क ठरवायचं आहे की तो एक देव म्हणजे तोच ब्रह्म आहे. हा आपला पक्का निश्चय आहे. तो सच्चिदानंद स्वरूप आहे, आहे, आहे आणि आहे. आता हा आपण बघितला की निर्गुण निराकार देव, ब्रह्मरूप देव बघितला. आता दुसरा प्रकार आपण पाहू, ईश्वरूपी देव. ईश्वरूपी देव कसा आहे, सगुण निराकार आहे. सगुण आहे पण निराकार आहे. ईशावास्य सर्वमिदम, ईश्वर सगळीकडे व्याप्त आहे, सर्व सृष्टीचं नियम करणार आहे, म्हणून त्याला नियामक असं सुद्धा म्हणतात. सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, असा जो आहे तो सर्व साक्षी आहे, बुद्धिमान आहे, असा जो आहे तो ईश्वर आहे. आणि सर्व गुण संपन्न आहे. 6 गुण ईश्वराच्या ठिकाणी असतात, म्हणून त्याला षडगुणेश्वर असं म्हणतात. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी असतात, म्हणून षडगुणेश्वर त्याला म्हणतात, ईश्वराला. आता ईश्वर जेव्हा मायेतील रजोगुण स्वीकारून सृष्टीची निर्मिती करतो त्यावेळेस त्याला ब्रह्म असं म्हणतात. तोच ईश्वर सत्वगुण स्वीकारून ज्या वेळेस सृष्टीचं पालन करतो त्यावेळेस त्याला विष्णू असं म्हणतात. आणि तोच ईश्वर ज्या वेळेस सृष्टीचे तमोगुण स्वीकारून सृष्टीचा नाश करतो त्यावेळेस त्याला शंकर असं म्हणतात. अशा प्रकारे हे ईश्वर जो आहे तो सगुण निराकार आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण सगुणाची मूर्ती पाहू त्या वेळेस आपला पक्का निर्णय व्हायला पाहिजे, सगुण हेच निर्गुण आहे असं ज्या वेळेस निश्चय होईल त्यावेळेस तो सगुण ईश्वरूपी देव आपल्या लक्षात येणार आहे. हा झाला दुसरा प्रकार. आता तिसरा प्रकार आहे तो अवतार रूपी देव. अवतार रूपी देव म्हणजे अवतार ज्या ज्या वेळेस दुर्जनाचा माज वाढतो, दुर्जन वाढतात आणि अधर्म वाढतो त्या वेळेस भगवंत अवतार घेतात. जसं श्रीकृष्ण, श्रीराम हे आपण बघितले. सज्जनांचं रक्षण करण्यासाठी ते अवतार देह धारण करतात. त्यांना लीला विग्रह सुद्धा म्हणतात. काही अवतार आहे ते अंश अवतार आहे. जसं आपण बघितलं की नरसिंह अवतार हे एका कार्यापुरते येतात. नरसिंह अवतार, वराह अवतार, मत्स्य अवतार, कूर्म अवतार हे सगळे जे आहेत हे अवतारूपी देव होय. आणि हे अवतारूपी ते आपली लीला करतात आणि नंतर लीला करून ते आपलं कार्य करतात. अशा प्रकारे अवतारूपी देव. पुढचा जो देव सांगितलेला आहे तर तो आहे प्रतिमारूपी देव. आता प्रतिमारूपी देव का बरं म्हटलेलं आहे की ईश्वराच्या पूर्वी होऊन गेलेल्या अवतारांची आठवण, ईश्वराची उपासना करता यावी म्हणून त्यांची मूर्ती काय केलेली आहे, एक प्रतिकात्मक म्हणून ठेवलेली असते. जसं आपल्या देवघरामध्ये शाळीग्राम ठेवलेला असतो. हा शाळीग्राम म्हणजे काय आहे, विष्णूची मूर्ती आहे. आणि शाळीग्राम म्हणजे विष्णूच्या मूर्तीसाठी ठेवलेला आहे. दत्तात्रयांच्या पादुका ठेवलेल्या असतात, या प्रतिकात्मक म्हणून ठेवलेले असतात. शंकरासाठी बाणा ठेवलेला असतो आणि देवीसाठी तांदळा ठेवलेला असतो. तर ह्या प्रतिकात्मक म्हणून आपण त्यांची पूजा करतो. या प्रतिमा मागे ज्या ज्या वेळेस या प्रतिमा मागे त्यांचं अधिष्ठान काय आहे, अधिष्ठान म्हणजे ब्रह्म हे आपल्या लक्षात येते त्यांची पूजा केल्यास. आणि ती थेट आपल्याला ब्रह्म अनुभवापर्यंत घेऊन जाते. अशा प्रकारे प्रतिमा म्हणजे प्रतीक देव हे आपण बघितलं. आता पुढचा जो देव सांगितले आहे संत देव. आता संत देव म्हटलेलं आहे. संत देव म्हणजे काय, हे चालते बोलते परब्रह्म होय. दगडाची मूर्ती आपल्याशी बोलत नाही, पण हे संत आपल्याशी बोलतात.
हे साक्षात परब्रह्म आहे आणि माझ्या उद्धारासाठी जणू काही त्याने अवतार धारण केलेले आहे. संत आपल्याला काय करतात? उपदेश करतात, आपल्याला बोध करतात आणि त्या बोधातून आपल्या लक्षात येते की नेमकं देव काय आहे, जगत काय आहे, ब्रह्म काय आहे, माया काय आहे, ह्या सगळ्याचं स्पष्टीकरण आपल्याला ते समजावून सांगतात. आणि असं जे आहे ते चालते बोलते संत होय. ते कसे असतात? निर्विकार असतात, स्थित प्रज्ञ असतात, जीवनमुक्त असतात, शांती ब्रह्म असतात. त्यांच्या ठिकाणी दुःख नावाची वस्तूच नसते. चालते बोलते देव आहे आणि त्यांची पूजा करायला पाहिजे. कारण खरा देव त्यांच्यामुळे आपल्याला ओळखता आलेला आहे. आणि भगवद्गीता सांगते ततः पदम तत् परिमार्गितव्यम यस्मिन गतान निवर्तन्ति भूयः. म्हणजे ते ज्या मार्गावर गेलेले आहेत, ज्या मार्गाने गेलेले आहेत संत, त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. आणि त्या मार्गाने आपण ज्यावेळी जाऊन तर निश्चित आपलं काय आहे, या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होणार आहे. संतांच्या सान्निध्यात राहिलं तर आपलं जीवन उजळून निघतं पहा. आणि शाश्वत हित ते आपलं साधून देतात. संतांच्या सहवासात राहिलं तर आपल्या जीवनाला गती मिळते आणि आपण आपलं कल्याण कशात आहे हे ते आपल्याला सांगतात. म्हणून संतांना म्हणतात संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ. अशा प्रकारचे जे आहे ते संत होय. आणि पुढचा जो देव सांगितलेला आहे ते सांगितलेलं आहे सर्वाभूती ईश्वर पाहणे. आता सर्वाभूती ईश्वर पाहणे हा जो आहे, हा देव आहे, हा आपला पक्का निश्चय होत नाही. सर्वभूती ईश्वर पाहणे हा निश्चय होत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की ज्या वेळेस नामरूपाचा आपण विचार न करता, प्रिय अप्रियत्वाचा विचार न करता, प्रत्येकामध्ये ते तत्व आहे, प्रत्येकामध्ये ते ईश्वर तत्व व्याप्त आहे असा भाव ठेवायचा आपल्याला. आणि असा भाव ठेवणे ही ईश्वराची उपासना होय. म्हणून म्हटलेलं आहे जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत. हा आपला भाव असतो का? जे जे दिसे भूत ते ते मानीचे भगवंत. हा माझा पक्का निश्चय व्हायला पाहिजे. म्हणून संत म्हणतात आपल्याला की प्रत्येकांमध्ये ते ईश्वर तत्व व्याप्त आहे. म्हणजे हत्तीमध्येही तेवढंच आहे व्याप्त आणि मुंगीमध्येही तेवढाच तितकंच तेच तत्व व्याप्त आहे. पण हा माझा भाव होत नाही. मला मुंगी छोटी दिसते आणि हत्ती मोठा दिसतो. हत्तीमध्ये खूप मोठं तत्व व्यापून आहे आणि मुंगीमध्ये छोटंसं तत्व आहे असं आपल्याला वाटते. पण असं काहीही नाही. सगळ्यांमध्ये तेवढाच तितकाच तो भरून व्याप्त आहे. हा माझा पक्का निश्चय व्हायला पाहिजे. अशी दृष्टी मी विकसित करायला पाहिजे. अशी माझी दृष्टी का होत नाही? कारण मला योग्य मार्गदर्शन घडत नाही. मी मनानं काहीतरी करत राहतो आणि मनाने जो मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. मनाने काहीही करू नये. आपले श्रीगुरु आपल्याला जे साधन दिलेलं आहे तेवढंच आपण करायला पाहिजे आणि त्याच्यानेच माझा उद्धार होणार आहे हा माझा पक्का निश्चय हवा. असं ज्या वेळेस होत असतं मग एवढं सगळं देवाबद्दल आपण देवाचे एवढे प्रकार बघितले, एवढं सगळं बघितल्यानंतर माझा पक्का निश्चय काय होत नाही? तर महाराज सांगतात अवघे देव साध, परंतु हे साधले जात नाही. तर ह्याला अडचण काय येते? तर महाराज म्हणतात परी या अवगुणांची बाधा. आता हे देवत्व मला ओळखायला येत नाही. हे देवत्व मला जाणून घ्यायचं असेल आणि हे देवत्व जाणण्यासाठी मोठ्या अडथळे कोणकोणते आहे? तर या अवगुणांची बाधा सांगितलेली आहे महाराजांनी. कोणते अवगुण आहेत? तर 3 अवगुण सांगितले. जन्म, कर्म आणि अविद्या. हे 3 अवगुण असल्यामुळे काय आहे आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही. आणि इथपर्यंत जायचं असेल तर मग काय करायचं आहे आपल्याला? आता ह्या अवगुणांची बाधा होऊ नये मग याच्यासाठी हे अवगुण सांगितलेलं आहे महाराजांनी. आणि ह्या अवगुणातून आपल्याला काय करायचं आहे? जर बाहेर पडायचं असेल तर महाराज सांगतात की कृतिशीलतेतून काय करायचं आपल्याला? जी कृतिशीलता आहे, कृतिशीलतेतून बाहेर पडण्याचं काम मनाचं आहे. खरं देवत्व जाणण्यासाठी काय करायचं आहे? मला कृतिशीलतेतून बाहेर पडावं लागणार आहे. आणि बाहेर पडण्यासाठी काय आहे? मनाच्या प्रवाहामध्ये वाहत जायचं नाही. आपण काय करतो? मनाने कर्म करतो म्हणून ते
वाहत जातो त्या कर्मामध्ये. आणि मनाला शास्त्र, संत, श्री गुरु यांच्या विचारांची दिशा द्यायची, म्हणजे आपल्याला योग्य मार्गदर्शन घडतं. आणि तशी जीवनाची आपली घडी माझी मला बसून घ्यायची आहे. सगुणच निर्गुण आहे हा पक्का भाव ठेवायचा आहे. आणि विचार 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 विचाराचा परमार्थ करायचा आहे. दप्तर बदलायचं आहे. दप्तर आपल्याला जोपर्यंत बदलणार नाही ना तोपर्यंत आपण पुढे पुढे जाणारच नाही. लहानपणी ज्यावेळेस आपण बालक मंदिरामध्ये मुलांना पाठवतो त्यावेळेस त्यांच्या बॅगमध्ये काय असते, एक चड्डी, टिफिनचा डब्बा, रुमाल, ह्या गोष्टी असतात. पुढे नर्सरीमध्ये गेल्या तर आणखीन थोड्याशा दुसऱ्या गोष्टी असतात. पहिल्या वर्गात गेल्यानंतर पाटी कलम असते, नंतर पेन्सिल येते, नंतर नोटबुक येते, नंतर जसा जसा तो पुढच्या वर्गात जाईल त्याचं दप्तर बदलत राहते. तसं आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आधी पूजापाठ करायची, मग ते करत असताना मग कशासाठी करायचं, काय करायचं, असं वरच्या वर्गात तेच ते करत बसलं तर आपल्या आयुष्याला काळाची मर्यादा आहे. तर जाण्याआधी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की नेमकं मला काय करायचं आहे, परमार्थ म्हणजे काय करायचं, देवत्व कसं ओळखायचं आहे मला, ह्या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून आपल्याला काका नेहमी सांगतात की दप्तर बदलायला पाहिजे. आणि दप्तर जर बदललं तर मग काय होणार आहे, सारं जग देव आहे, ती अधिष्ठान दृष्टी आपली हळूहळू विकसित होणार आहे. अशा मार्गाने गेलं. पण एवढं सगळं असल्यानंतर मला हे देवत्व का समजत नाही, त्याच्यासाठी महाराजांनी 3 अवगुण सांगितलेले आहे. आणि ते 3 अवगुण आहे ते म्हणजे पहिलं जे आहे ते जन्म हे अवगुण आहे. हे आपण पाहू आता. तर परी या अवगुणांची बाध. आता अवगुण आपण बघितले तर जन्म हा अवगुण आहे. जन्म हा अवगुण आहे आपल्याला वाटतं का? आपल्याला वाटतच नाही की जन्म हा अवगुण आहे म्हणून. परमार्थता जगदेव असले तरी अवगुणामुळे काय होते, जीवाला हा अनुभव येतच नाही. आणि हे 3 अवगुण आहेत, हे 3 दोष आहेत. आणि याचं परिमार्जन केल्याशिवाय खऱ्या देवाची आपल्याला ओळख होणार नाही. त्याच्यामुळे जन्म हा अवगुण सांगितला महाराजांनी. जन्म घ्यावे लागे वासनेच्या संगे. मला जन्म का मिळाला हो, मनुष्य देह मला का मिळाला? ज्या वेळेस पाप आणि पुण्य 50-50 होते, म्हणजे 50% पाप आणि 50% पुण्य ज्यावेळेस होते त्यावेळेस मनुष्य देह धारण करतो जीव, आणि मनुष्य देह आपल्याला मिळतो. तर मग हा का बरं मिळाला? जन्म घ्यावे लागे वासनेच्या संगे असं आपल्याला म्हणतात. की वासना म्हणजे काय? मग वासना म्हणजे एखाद्या गोष्टीची इच्छा राहणे. जी इच्छा शिल्लक राहिली आहे तिला वासना असं म्हणतात. आता वासना शिल्लक राहणे, वासना कशी आपल्याला घेरते पहा. वासना समजा मृत्यू समयी मला मरण आलं आणि माझी इच्छा जर असेल की मला राजा व्हायचं, तरी भगवंत काय करतो, आपल्याला राजा व्हायचं ना, तर राजा एखाद्या टोळीचा आपल्याला राजा करतो, माकडाच्या टोळीचा राजा, आणि आपल्याला म्हणतो जा पृथ्वीवरती, आणि आपल्याला जन्म मिळतो. पाहिलं तर माकडाच्या टोळीचा राजा बनतो. तर अशा प्रकारे आपली इच्छाही पूर्ण होते. समजा मला वाटत असेल की मला आयतं ताट मिळालं ना तर बरं झालं असतं, तर भगवंत काय करतो, पालीचा जन्म तयार करतो. समजा मला असं वाटत असेल की माझं नातू पंतूमध्ये लक्ष असेल आणि मला मरण आलं, तर भगवंत काय करतो की कुत्र्याचा जन्म तयार. कारण लक्ष कुठं होतं, नातवामध्ये लक्ष होतं, आणि त्याची देखभाल म्हणून, त्यांची रखवालदार म्हणून काय करतो आपण, त्या कुत्र्याचा जन्म घेऊन त्यांच्या दारावर जाऊन बसतो. ते आपल्याला हाडाहाडा करताना आपण पुन्हा पुन्हा जाऊन बसतो. ते आपल्याला लाकडानं मारतात, ते पुन्हा पुन्हा जाऊन बसतो तो कुत्रा तिथे. तशी गत होऊन जाते. तर जशी मती असेल तशी गती मिळते आपल्याला, तसा जन्म मिळतो. आणि अशा प्रकारे समजा धनामध्ये लक्ष असेल आपलं मरतानी, तर सापाचा जन्म मिळतो. तर अशा प्रकारे आपणच जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. जशी वासना असेल, जशी इच्छा असेल शेवटच्या क्षणी, तसा जन्म आपल्याला मिळतो. आणि सगळ्यात मोठी वासना सांगितलेली आहे की देह वासना. देह वासनाने आपण एवढं घेरलेलं आहे की आपल्याला कळत नाही मी देह आहे, ही वासना. मग मी 20 वर्षापूर्वी जसा होतो तसा आताही राहायला पाहिजे, आणि त्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतो. सगळ्या वासना, या वासनेच्या छटा पण एवढ्या आहेत
की हे आपल्याला कशा घेरून असतात वासनेच्या छटा हे आपल्या लक्षातही येत नाही. आपण थोडक्यात पाहू. आशा, आकांक्षा, तृष्णा, स्पृहा, याचना, अपेक्षा ह्या सगळ्या वासनेच्या छटा आहेत. जसं आशा. आशा म्हणजे कसं, एखादी इच्छा पूर्ण करे, आत्ता नाही झाली ना तर भविष्य काळात मी ती पूर्ण करू असं आपल्याला वाटते, आणि ती भविष्य काळामध्ये ती आशा पूर्ण होईल असं आपल्याला वाटते, आणि या आशामध्ये माणूस पूर्ण आयुष्य घालून घेतो. त्याच्यानंतर आकांक्षा सांगितलेली आहे. आकांक्षामध्ये काय सांगितलेले आहे की इच्छापूर्तीसाठी वाढीव प्रयत्नाची इच्छा, म्हणजे ती इच्छा पूर्ण आणखीन त्याच्यामध्ये त्या इच्छेमध्ये वाढ झालेली असते. त्या वाढीव इच्छेला काय म्हणतात, आकांक्षा म्हणतात. तृष्णा. आता तृष्णा म्हणजे काय, तर आकांक्षामध्ये हाव निर्माण झाली, हाव ती पूर्ण व्हायला पाहिजे, ती पूर्ण व्हायला पाहिजे अशी हाव निर्माण झाली की ती झाली तृष्णा. स्पृहा. प्रत्येक गोष्टीची निकड वाटणे, ही माझ्या जवळ असलीच पाहिजे, ही वस्तू मला आवश्यकच वाटते, आणि ती घेण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस ती काय होते, त्याला स्पृहा असं म्हणतात. आता पुढे सांगितलेले आहे अपेक्षा. अपेक्षा म्हणजे काय, लोकांनी आपली गरज पूर्ण करावी, माझी नाही, लोकांनी माझी ती गरज पूर्ण करावी असं ज्या वेळेस वाटते त्यावेळेस त्याला अपेक्षा असं म्हणतात. आणि याचना. ती माझी इच्छा पूर्ण व्हावी यासाठी माझ्याकडे पैसा नसेल तर मी लोकांकडनं तो पैसा मागतो. ज्यावेळेस तो लोकांकडनं पैसा मागणी घालतो लोकांकडे आणि मागणं मागतो, तर अशी जी इच्छा असते तिला याचना असं म्हणतात. आणि अशा अनेक याचनेनी, अनेक इच्छांनी आपला जीव काय झालेला असतो, ह्या इच्छामुळे काय होतो, देहवासना इतकी घट्ट होते की इंद्रिय त्या विषयाकडे धावतात. म्हणजे ह्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण काय करतो, त्या विषयांच्या पाठीमागे जातो, आणि विषय काय करतात, ते इंद्रिय काय करतात, त्या विषयांच्या पाठीमागे धाव घेतात आणि तिकडे वळण्याचा प्रयत्न करतात. आणि अंतःकरणामध्ये घाळमेळ सुरू होते, कारण त्या इच्छा पूर्ण होत नाही, आणि इच्छा तर पूर्ण कराव्याशा वाटतात, आणि विषयाचं आकर्षण कमी होत नाही. त्यामुळे त्या विषयामध्ये आपण इतकं रमतो की अंतःकरणामध्ये नुसती घाळमेळ सुरू होते. आणि देहवासना म्हणजे देह अहंकार, म्हणजे मी आणि माझं शरीर, या देह वासनेमध्ये आपण एवढं गुंतून असतो की आपलं पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये चाललं जातं. देहवासना, विषय वासनाचं आकर्षण, देह अहंकार, बुद्धीचा अहंकार, परिस्थितीचा अहंकार, त्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ हे सगळे अहंकार आहेत. आणि ह्या सगळ्यांमध्ये जीव इतका गुरफटून जातो की देहवासना हीच खरी वाटते आपल्याला. आणि याच्यातून संत आपल्याला सुटण्याचा उपाय सांगतात. संत कोणते उपाय सांगतात यासाठी, की संत वचनांचा जर आपण अभ्यास केला आणि अंतःकरणामध्ये जर अंतःकरण जर आपण श्री गुरुच्या चरणावर अर्पित केलं तर काय होणार आहे, त्यामुळे वासना पुन्हा डोकेवर काढत नाही. सगळं श्री गुरूंना आपण अंतःकरण श्री गुरूंना अर्पण करून टाकायचं, म्हणजे मग वासना शिल्लक राहत नाही. आणि वासना काय करते आपल्याला, मग जर श्री गुरूंना जर आपलं अंतःकरण दिलं तर वासना पुन्हा वर डोकं काढत नाही, तर ती वासना इतकी घडते की चित्ताला काय करते, चिंतेकडे घेऊन जाते ती वासना. आणि चिंतेकडे नेत असल्यामुळे काय होते, मग आपण त्याच्यात गुरफटून बघतो. म्हणजे असं वाटते की मानव जीवन जे आहे हे पशु जीवनापेक्षाही कनिष्ठ आहे असं आपल्याला वाटायला लागतं, एवढी ती वासना घातकी आहे. आणि त्यामुळे देहांकार आपला वाढत राहतो. म्हणून आपल्या मनामध्ये सारखी घाळमेळ सुरू असते. म्हणून वासनाच्या नादी जो लागतो त्यामुळे रजोगुणच वाढतो, आणि त्यामुळे पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये तो जीव अडकतो. म्हणून संतांनी याला अवगुण असं म्हटलेलं आहे वासनेला. म्हणून जन्म हा अवगुण म्हटलेला आहे. आता दुसरा जो अवगुण म्हटलेला आहे महाराजांनी की कर्म. कर्म म्हणजे काय, कर्मामध्ये काय आहे, जी क्रिया आपण हेतुपूर्वक करतो आणि करता या भावनेने करतो तो कर्म होय. आणि क्रिया म्हणजे सहज चालणे, बोलणे, खाणे, पिणे, उठणे, बसणे ह्या सगळ्या क्रिया होत. कळत न कळत ह्या क्रिया आपल्या हातून होत राहतात. आणि कर्मामध्ये आपण हेतुपुरस्सर आपण ते कर्म करत राहतो. आणि आपलं जे भवितव्य आहे ह्या कर्मामुळे घडत राहतं.
कोणतं म्हणजे शारीरिक, कायिक, वाचिक या तिन्ही हे जे कर्मे आहे ह्यामुळे आपले भवितव्य घडत राहतं. आणि ते काय करतं, ते भवितव्य चांगले कर्म केले तर चांगल्या कर्माचं फळ काय आहे, त्याची फळ आपल्याला मिळणारच आहे. चांगले कर्म केले तर सुखाचे फळ मिळणार आहे आणि वाईट कर्म केले तर दुःखाचे फळ मिळणार आहेत. आणि कर्म केल्याचा परिणाम काय होणार आहे, एक तर सुख मिळेल किंवा आपल्याला दुःख मिळेल. दोन्हीपैकी आपल्याला काहीतरी मिळणार आहे. आणि ईश्वराची ती व्यवस्था आहे की कोणाला कुठे जन्म द्यावा, केव्हा द्यावा, कसा द्यावा, कुठल्या ठिकाणी द्यावा, हे सगळं त्याच्या जीवनात काय काय घडणार आहे हे सर्व निर्दोष व्यवस्था ईश्वराची आहे. आणि अशा प्रकारची निर्दोष व्यवस्था ईश्वराची असल्यामुळे ईश्वर काय करतो, आपल्याच कर्माचा परिणाम आपल्याला देत असतो. ईश्वराच्या कायद्याचं आपल्याला पालन करायचं आहे. ईश्वराचा कायदा काय आहे, जे कराल ते तसे भराल. समजा जे बी आपण उगवायला टाकतो, म्हणजे जसं पेरूचं बी आपण पेरलं, पेरूचं झाड लावलं, त्याला आंबे नाही येणार, त्याला पेरूच येणार. म्हणजे जे पेराल ते उगवेल. त्याप्रमाणे आपण जी कर्मे करणार त्याचं फळ आपल्याला ईश्वर देतो. वरतून तो काहीहीच देत नाही आपल्याला, आपल्याच कर्माचं फळ आपल्याला पुन्हा देतो. तर कर्माचे प्रकार आहेत. कर्माचे अनेक प्रकार आहेत. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, निष्काम कर्म, प्रायश्चित कर्म, प्रारब्ध कर्म, संचित कर्म, क्रियामान कर्म, ही सगळी कर्माचे प्रकार आहेत. मग या कर्माच्या प्रकारामध्ये काय करायचं आहे आपल्याला, हे सगळे कर्माचे प्रकार आपल्याला माहिती आहे. मग कोणतं कर्म कसं करायचं, कुठं करायचं, किती करायचं, हा निर्णय आपल्याला भगवंतांनी काय केलं, भगवद्गीतेमध्ये सविस्तर सांगितलेले की कर्म कसं करावं, कुठपर्यंत करावं, किती करावं, निष्काम कर्म म्हणजे काय, कर्माचा योग कसा घडवून आणायचा, ह्या सगळ्या गोष्टी भगवद्गीतेमध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. आणि संतही आपल्याला वेळेवर योग म्हणजे अनेक ठिकाणी मार्गदर्शन करतात. मग कर्माला मर्यादा आहे आणि कर्माला मूल्य आहे. कर्माची मर्यादा काय आहे, तर कर्माने केवळ चित्त शुद्ध होतं. आणि कर्माचं मूल्य काय आहे, तर कर्माचं मूल्य आहे की कर्माने मोक्ष मिळतं. कर्माने मोक्ष मिळत नाही. कर्माने केवळ चित्ताची शुद्धी होते, कर्माने मोक्ष मिळत नाही. निष्काम कर्म केल्यास, वेदविहित कर्म केल्यास आपल्याला म्हणजे पुढचे मुमुक्षुत्व जर असेल तर आपलं मुमुक्षुत्व वाढतं आणि मग आपण स्वरूपाकडे वळू शकतो. तर अशा प्रकारे कर्माला मर्यादा आहे, कर्माला मूल्य आहे, कर्माला मर्यादा पण आहे. कुठे किती श्रम करावे याचं भान असायला पाहिजे. मनाचे एकाग्रतेचे भान नसते, मनाला नसते एकाग्रतेचं भान, तर ती एकाग्रता वाढावी लागते. आणि कर्मामध्ये विवेक नसतो. जेही कर्म करतो विवेक ठेवून जर मग कर्म जर केलं, कर्म किती करायचं, कुठे करायचं, कसं करायचं, काय करायचं, जेही कर्म करतो ते आपण कशासाठी करतो, कशासाठी हा जर आपण विचारलं प्रश्न आपल्यालाच, मी हे कशासाठी करतोय, तर मग त्याचं उत्तर, योग्य उत्तर आपल्याला मिळते. श्रीगुरु आपल्याला त्याचं उत्तर देतात की जेही कर्म करायचं ते समजून करा. उगीच करायचं म्हणून कर्म करायचं नाहीये, समजून कर्म केला. संत म्हणतात, न जाणता परोपरी साधने केली कोटीवरी, तरी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही सर्वथा. अशा प्रकारे जेही कर्म करायचं आहे ते जाणून करायचं आहे, नाही तर कर्म करतच सुटतो. आणि कर्म इतकं करतो की त्याची ती कर्मठता वाढते आणि ती कर्मठता त्याला अडकवते. आणि कर्म समजून करायचं आहे, नाहीतर कर्मठता कशी, ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी, ठरलेलं काम करायचं. म्हणजे जर ही 8 वाजता माझी पूजा झाली पाहिजे म्हणजे झालीच पाहिजे, तर अशी जी कर्मठता आहे ती कामाची नाही. समजून करायचं. सोहळं नेसतात, सोहळं तरी कशासाठी नेसतात, मनाची प्रसन्नता असावी ह्याच्यासाठी सोहळं आहे. सोहळं नेसलं आणि मनामध्ये जर अशांती असेल, तर अशांत तो व्यक्ती जर असेल तर त्याच्याने परमार्थ आपला व्यवस्थित होत नाही. तर जेही करायचं आहे ते कर्मामध्ये समजून करायचं. आणि नसता ते कर्म आपल्याला काय होते, बंधनकारक ठरते. म्हणून संत इथे म्हणतात की कर्म काय आहे हा अवगुण म्हटलेला आहे महाराजांनी इथे. आणि पुढे जे सांगितलेले आहे की अविद्या, जन्म, कर्म आणि अविद्या. अविद्या पण हे बंधनकारक आहे. आता अविद्या म्हणजे काय हे आपण पाहू. म्हणजे नाही, अविद्या म्हणजे म्हणजे नाही, आणि विद्या म्हणजे जी विद्यमानच नाही आहे ती अविद्या होय. अविद्या म्हणजे चुकीच्या गोष्टी सांगणं.
चुकीच्या गोष्टी आपण काय करतो, चुकीचं जे ज्ञान असते त्याला अविद्या असं म्हणतात. आता देहाचा ज्या वेळेस विचार करतो, वास्तविक मी आत्मा असताना मी देह आहे असं वाटणं ही अविद्या होय. आणि अविद्या काय करते, अविद्याग्रस्त जे असतात त्यांना आत्मा कळत नाही. का बरं कळत नाही? कारण माणसांच्या ठिकाणी काय असते, काम वात्सल्याधिक भाव असतात, अनेक रूपे असतात, नाना वर्ण असतात, विविध स्वभाव असतात. त्याच्यामुळे काय होते, यामुळे एकत्वाने असणारा आत्मा अविद्याग्रस्तांना कळतच नाही. त्यामुळे पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात तो जीव अडकतो. आता विद्येला कशी सांगते, वास्तविक अविद्या नाही आहे, पण ती विद्येला कशा प्रकारे सांगते, तर आपण दोरीचं आणि सापाचं उदाहरण. अंधुक प्रकाशामध्ये ज्यावेळेस तिथे दोरी पडलेली असते पण आपल्याला दिसतो साप, है ना, अंधकारामध्ये. तो तसं काय होते, अविद्येमुळे आत्मा झाकल्या जातो आणि मी देह आहे हेच खरे वाटते आणि तो जीव देहामध्ये रमत राहतो. अशा प्रकारे अविद्या आपल्याला काय असते, घेरून असते. म्हणून काय करायचं आहे, अविद्या काय करायची आहे, आणि घेरून असल्यामुळे काय होते, मग मी जाणार, मी मरणार, मला दुःख होते आणि त्याच्यामुळे सतत तो भयामध्ये राहतो आणि सतत भयग्रस्त तो जीव असतो. भयामुळे दुःख आणि त्यामुळे अशांतीचा परिणाम म्हणून काकांनी काय केलेलं आहे, कठोपनिषदेमध्ये एक ओवी सांगितलेली आहे. ओवी आहे, अविद्या ही जणू सर्पिणी आहे असं म्हटलेलं आहे. अविद्या विषकन्या जाना, भुलवी करुनिया खुना, आलिंगन आणि मरणा तडफडुनी, असं कठोपनिषदमध्ये काका म्हणतात की अविद्या कशी आहे, विषकन्याप्रमाणे आहे. विषकन्या, तिला जर आलिंगन दिलं तर राग, द्वेष, क्रोध हे सगळे वर येतात आणि त्यामुळे तडफडून मग काय होते, मरण येते. अशा प्रकारे ही अविद्या त्या जीवाला घेरून असते. पुन्हा एका ओवीमध्ये काका सांगतात, जेथे नाना भोगांची चावटी, तोहा एकची लोक जाणती, जन्म मरणाच्या कचाटी सापडती नित्य. म्हणजे पुन्हा इथे सांगितलेलं आहे की अनेक प्रकारचे नाना भोगांचे गुऱ्हाळ इथे चालू असतात, असा एकच लोक जाणतात. त्यामुळे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तो जीव अडकतो. म्हणजे अनेक भोगामध्ये विलसत राहतो. एक फ्लॅट असलं की 10 फ्लॅट व्हावं वाटते, एक गाडी असली तर 4 गाड्या व्हावीशी वाटते. म्हणजे अधिकाधिक तो भोगविलासामध्ये एवढा गर्क असतो की त्याच्यामध्ये आपलं आयुष्य संपून जातं. म्हणून सांगतात इथे की महाराज सांगतात की स्वरूपाला जो विसरतो, स्वरूपाला विसरणं हीच अविद्या होय. खरं म्हणजे स्वरूपाला विसरणं ही अविद्या. आणि त्याच्यामुळे काय होतो, भेद निर्माण होतो त्या जीवामध्ये. भेद निर्माण झाला की भ्रम तयार होतो आणि भ्रम तयार झाला की अनुकूलता किंवा प्रतिकूलता असते. अनुकूलता किंवा प्रतिकूलते यातून रागद्वेष निर्माण होतात आणि रागद्वेषामुळे काय होते, चांगले कर्म होतात किंवा मग वाईट कर्म होतात आणि त्याचा परिणाम होतो की तिथे काय होतं, एकतर पाप किंवा पुण्य आणि त्यासाठी पुन्हा शरीर. असं हे जन्म मृत्यूचं रहाटगाडगं सुरू असतं, एकामागे एक आणि असं रहाटगाडगं सुरू असतं. आणि अविद्येचा परिणाम काय आहे, तर देव नाहीच, आत्मा नाहीच, ते असणं शक्यच नाही आहे. मी देह आहे, मी माणूस आहे, मी जन्माला येणार, मी मरणार आहे, असं त्याला सारखं वाटत राहतं आणि हीच अविद्या होय. आता मी अजर अमर असताना, मी शुद्ध ब्रह्मस्वरूप असताना त्याविरुद्ध काय असलेलं शरीर खरं आहे असं वाटतो आणि हेच बंधन होय, ह्याच ग्रंथी होय, याला गाठी भ्रम असेही म्हटल्या जातं. म्हणून देह तादात्म्य भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृ भ्रांती, संग भ्रांती, विकार भ्रांती, ह्या सगळ्या ग्रंथी असतात. ह्या ग्रंथी, या गाठी सुटल्या की जीव मुक्त होतो. पण ही अविद्येने एवढा जीव ग्रस्त असतो, मग ही अविद्या जाणार कशाने जाईल ही अविद्या? ज्या वेळेस आपण विद्येचा विचार करू त्यावेळेस ज्ञानाने, विद्येने ही अविद्या बाजूला होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, म्हणजे मग त्यावेळेस आपल्याला कळणार आहे सर्व बंधने काय होतात तिथे दूर होतात. मग ती नव्हतीच, अविद्या नव्हतीच हे लक्षात येईल. वास्तविक माया आहे काय नाही आहे, ती नव्हतीच तिथे. तर असं आपल्या लक्षात येणार आहे. आणि हे लक्षात आलं की ह्या बंधनातून आपल्याला केवळ श्री गुरु काढतात, बाकी या बंधनातून आपल्याला कुणीही काढत नाही. ज्यावेळेस श्री गुरु शास्त्राचा अभ्यास सांगतात आणि तो अभ्यास आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस ह्याच्यातून आपल्याला निघता येते. आणि अभ्यास केला
तर काय ह्या सर्व गोष्टी सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला समजतात, त्यामुळे या गाठी सुटतात. आणि अशा प्रकारे अविद्या हे देखील काय आहे आपल्याला अवगुणामध्ये घेऊन जाते. पण हे सुटतात. पण हे जर समजले नाही, विद्या जर आपण ग्रहण केली नाही आणि श्री गुरूंना जर शरण गेलो नाही, तर अविद्या आपल्याला घेरूनच राहणार आहे, हे निश्चितपणे लक्षात येते. म्हणून महाराजांनी जन्म, कर्म आणि अविद्या ह्या 3 गुणांची बाधा मला नेमकं देवत्व काय आहे हे कळू देत नाही, आणि ह्या मोठा अडथळा सांगितलेला आहे. म्हणून महाराज पुढच्या ओळीमध्ये सांगतात, मनोनी नव्हे सरी राहे एका एकी दुरी. आता या ओळीचा अर्थ महाराज सांगतात की परमार्थतः जग देव असले तरी या अवगुणांमुळे काय होतं, एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची बरोबरी येत नाही. म्हणून काय आहे, त्यामुळे प्रत्येकापासून वेगवेगळे राहतात, असं महाराज ह्याचा अर्थ स्पष्ट करतात. आपण आणखीन थोडंसं पाहू की मनहुनी नव्हे सरी राहे एका एकी दुरी. आता मनहुनी हा जो शब्द आहे ना, हा व्यापकतेने वापरला जातो. मनहुनी हा शब्द व्यापकतेचं आपल्याला मार्गदर्शन करते. तर मनहुनी नव्हे सरी म्हणून काय होतं, जगतातल्या अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात, पण निरपेक्ष ब्रह्म जे आहे त्याबद्दल आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या लक्षातच येत नाही. का बरं लक्षात येत नाही? ब्रह्म असूनही लक्षात येत नाही, कारण सगळ्यातही ते तत्व व्यापून आहे आणि सगळ्यांमध्ये व्यापून तितकंच व्यापून आहे, तरी पण हे लक्षात येत नाही, कारण भेद दृष्टी असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. मग भेद दृष्टी असल्यामुळे भेदाचा व्यवहार सुरू होतो, आणि भेदामुळे काय आहे, भेद कशामुळे आपण बघितले की द्वैत जे आहे या अवगुणामुळे भेदाचा व्यवहार सुरू होतो. मग अवगुण आपण बघितले, जन्म, कर्म आणि अविद्या हे अवगुण. याच्याशिवाय आणखीन काही अवगुण सांगितलेले आहे, जसं दंभ, दर्प, अभिमान, राग, द्वेष, काम, क्रोध, लोभ, हे सगळे काय आहे, हे सगळे अवगुण आहेत. खोटारडेपणा, क्रूरता, ह्या सगळ्या गोष्टी अवगुणामध्ये येतात, आणि अवगुणांनी आपलं जीवन व्यग्र असतं आणि अवगुण भरलेले असतात. आता जसं दिखावटीपणा म्हणजे दिखाऊपणा म्हणजे आपण काय करतो, आपल्या घरच्या लोकांचा मोठेपणा व्यक्त करतो. माझा मुलगा आहे ना खूप हुशार आहे. मग हा मोठेपणा ज्या वेळेस व्यक्त करतो त्यावेळेस भगवंताचा मोठेपणा विसरून जातो. म्हणून याला दंभ म्हटलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देवा दंभ दूर ठेवा, असं महाराज म्हणतात. आणि या दंभामुळे काय होतो, हा अवगुण म्हटलेला आहे. याच्यानंतर दंभ, दर्प, अभिमानचा सगळ्यांना अनुभव आहे. मीपणा, माझी बुद्धी, माझी परिस्थिती, माझा देह माझा आहे, याचा अभिमान आपल्या सतत भेडसावत असतो, आणि ईश्वराने दिलेली त्याची योजना तो स्वीकारतच नाही, कारण अभिमान भरलेला असतो ना, त्याच्यामुळे या गोष्टीचा तो स्वीकारच करत नाही. आणि असं ज्या वेळेस असतं त्यामुळे काय होतंय, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे षडरिपू त्याला घेऊन असतात. मी शरीर आहे, जग सत्य आहे, त्याच्यानंतर माझं शरीर म्हणजे मी करता आहे, आणि मी जन्माला आलो, मी मरणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्या आधी मला काय करायचं आहे, खाऊ पिऊ मौज करू, 4 वागचा सिद्धांत ग्रहण करतात. तर अशा प्रकारे हे अवगुण असतात, आणि हे आनंदाच्या आड येणारे आहे, आणि आनंदाच्या आड येणारा असतात. म्हणून मीराबाई म्हणते, प्रभुजी मेरे अवगुण चितना धरो, असं मीराबाई म्हणते. तर हे अवगुणाला, बंधनाला कारणीभूत आहे. या अवगुणामुळे जगामध्ये देव असला तरी तो दिसत नाही, देवत्व आहे हे तर समजतच नाही, पण देवही दिसत नाही, त्याच्यातलं देवत्वही कळत नाही. म्हणून प्रत्येकापासून वेगवेगळे राहतात. भगवंत पाहण्याऐवजी आपण गुणदोषच पाहतो. आता आपल्याला काका नेहमी सांगतात ती गोष्ट की 3 बायका असतात, संध्याकाळच्या वेळेस 5 वाजता त्या फिरायला जातात सरोवराच्या ठिकाणी, पण 3 बायका असतात, पण प्रत्येकी सोबत तिची सासू, नणंद, जाऊ असतात 3 जणी, पण ह्या एकेकासोबत आणखीन 3 जणी असतात. म्हणजे हा असा तो तसा, ह्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, असे अनेक विचार त्याच्यामध्ये मनामध्ये असतात. हे सगळे अवगुण आहेत. तर हे अवगुण आपल्याला काढायचे आहे. जोपर्यंत आपल्यामधले अवगुण जाणार नाही तोपर्यंत खरा परमात्मा आपल्याला
भेटणार नाही. पण संत याच्यावरती आपल्याला उपाय सुद्धा सांगतात. संत म्हणतात की अंतःकरणाला धर्मशाळा बनवू नका. आपण काय करतो, का बरं अवगुण आपल्या चित्तामध्ये येतात? कारण आपल्या अंतःकरणामध्ये जे नेमके विचार आहेत ते आपण ठेवत नाहीत आणि आपल्या अंतःकरणाला आपण धर्मशाळा करून ठेवतो. याचे विचार, त्याचे विचार, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, हा असा तो तसा, असे विचार केल्यामुळे आपल्याला नेमका विचार करता येत नाही. आणि असं ज्या वेळेस होते त्यावेळेस मुकुंदराज स्वामी पण सांगतात की रटफ करू नये जीवनामध्ये. रटफ म्हणजे पुन्हा हे असंच अंतःकरण बाकीच्या कचऱ्याने आपण भरून टाकतो, तर हा असा तो तसा ह्यानी, आणि अशा प्रकारे आपलं अंतःकरण काय होतं, मग हे या विचारांनी भरलेलं अंतःकरण, जे ग्राह्य विचार असतात, देवत्वाचे विचार असतात, ते आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून महाराज म्हणतात की परमार्थतः देव आहे, पण या अवगुणामुळे काय झालेलं आहे, अवगुणामुळे एकमेकाविला दुसऱ्या व्यक्तीची बरोबरी करता येत नाही. त्यामुळे प्रत्येकापासून वेगवेगळे राहतात. तिसरी ओवी आहे, ऊस कांदा एक आळ स्वाद गोडीचा निराळा. ऊस आणि कांदा हे एकाच आळ्यात जरी असले, कारण त्याला माती एक, पाणी एक आणि माळी पण एकच असले, पण दोन्हीचा स्वाद वेगवेगळा आहे. का बरं? तर त्याच्या गुणांमुळे. त्याप्रमाणे गुणांमुळे भिन्नता आहे त्याच्यामध्ये. त्याप्रमाणे गुणांमुळे काय होते, या तीन गुणांचा आपल्या जीवनावर पण परिणाम होतो. कोणी सत्वगुण असतो, कोणी रजोगुण असतो, कोणी तमोगुणी असतो. आणि सत्वगुण ज्या वेळेस असतो त्यावेळेस काय होतं, सत्वगुणामध्ये की विवेक जागृत असतो, पारमार्थिक विचार त्याचे जागृत असतात, हिताच्या गोष्टी तो करतो आणि सुख पण मिळतं. तर सत्वगुण ज्या वेळेस वर असतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी करतात. तर ज्या वेळेस रजोगुण असतो त्यावेळेस रजोगुण मिरवायला लावतो आणि कर्मप्रवृत्तीकडे तो वळतो. आणि तमोगुण असतो तो आळस आणि निद्रा याच्यामध्ये तो आपलं वेळ घालवत असतो. तर ह्या गुणांचं बलाबल असल्यामुळे काय होते, कोणामध्ये कोणता गुण जास्त, दोन गुण ज्यावेळेस दबलेले, एक गुण वर असतो त्यावेळेस दोन गुण खाली दबलेले असतात. समजा सत्वगुण वर असेल तर रजोगुण आणि तमोगुण खाली दबलेले असतात, सत्वगुणाचे विचार त्याच्यामध्ये असतात. तर हेतू पुरस्सर मला पुरुषार्थ काय करायचा आहे, सत्वगुण वर ठेवायचा आहे आणि सत्वगुण वर ठेवून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. आणि गुणांमध्ये फरक असल्यामुळे काय होतं, गुणांमध्ये फरक असल्यामुळे सज्जनाशी व्यवहार चांगला करतो आणि दुर्जनाशी व्यवहार आपण काय करतो, दुर्जनाच्या पासून दूर राहतो. तर हा भेद जपायलाच पाहिजे, कारण हा भेद जपला नाही ना सगळा गोंधळ होणार आहे. म्हणून काय करायचं आहे, हा भेद आपल्याला जपा आहे. वागणुकीच्या दृष्टीने सगळ्यांमध्ये देवत्व आहे, पण व्यवहारामध्ये भेद आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. म्हणून महाराजांनी या इथे दृष्टांत दिलेला आहे, ऊस कांद एक आळ स्वाद गोडीचा निराळा. म्हणजे हा दृष्टांत देऊन पुढच्या ओळीमध्ये सिद्धांत पटवून दिलेला आहे महाराजांनी. म्हणजे याचा स्वाद जो आहे ना, हे दोन्ही जरी एकच आळ्यात असले तरी प्रत्येकाची चव वेगवेगळी आहे. त्याप्रमाणे गुणांच्या फरकामुळे काय आहे, ते प्रत्येक जीवांचं काय आहे, प्रत्येक जीवनमध्ये फरक आहे, त्याच्या आचरणामध्ये फरक आहे. चौथ्या ओवीमध्ये सांगतात, तुका म्हणे नव्हे सरी विष अमृताच्या परी. आता ह्या ओवीचा अर्थ महाराज सांगतात की तुकाराम महाराज की विष आणि अमृत हे दोन्ही काय आहे, जगात सर्वांची विष आणि अमृत यांच्याप्रमाणे जगात सर्वांची योग्यता व्यवहार दृष्टीने सारखी नाही. म्हणून सगळ्यांनी सगळ्यांशी सारखा व्यवहार करू नये. जे तत्वदृष्टीने जग देव आहे, पण व्यवहार दृष्टीने जगामध्ये भेद आहे. हे महाराज इथे म्हणजे आपल्याला समजावून सांगत आहे, सिद्धांत समजावून सांगत आहे की तत्वदृष्टीने जग देव आहे, पण व्यवहार दृष्टीने जगामध्ये भिन्न आहे. जगात सगळ्यांची योग्यता सारखी नाही आहे, त्यामुळे वागणूक सारखी होत नाही. कारण हत्ती आणि कुत्रा, हत्तीचं ओझं जर कुत्र्याला दिलं तर कुत्रा मरून जाईल आणि कुत्र्याचं जर खाण्याचे ज्या गोष्टी आहे त्या हत्तीला दिला तर हत्ती मरून जाईल. तर हत्तीला हत्तीचंच वजन आणि खाण्याच्या गोष्टी द्यावं लागणार आहे आणि कुत्र्याला कुत्र्याचंच खाणं आणि तेवढंच ओझं त्याला द्यावं लागणार आहे. तर ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. कारण तत्वदृष्टीने यांच्यामध्ये देव आहे, पण व्यवहार दृष्टीने यांच्यामध्ये भेदच राहणार आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि असं ज्या वेळेस होईल त्यामुळे योग्यता सारखी नाही, म्हणून व्यवहार दृष्टीने जगामध्ये भेद आहे. संत काय करतात, जेवताना समजा त्यांना भूक लागली तर व्यावहारिक दृष्ट्या ते काय करणार आहे, संत त्यांना जर भूक लागेल ते तवा नाही खाणार, भाकरीच खाणार आहे. आणि
ज्ञानेश्वर माऊली म्हणते, ज्ञानेश्वर माऊलीला जर जायचं असेल तर दरवाज्यातूनच जाणार, भिंतीच्या मधून जाणार नाहीत, भिंतीतून ते जाणार नाहीत. तर हा जो भेद आपल्याला काढते, संत आहे म्हणून त्यांनी तवा खाल्ला तरी चालेल किंवा ते काय भिंतीतून गेले तरी चालतील, पण असं नाही, व्यवहार व्यवहारासारखाच करावा लागतो. म्हणून तुकाराम महाराज पण म्हणतात की व्यवहार करताना व्यवहारासारखाच वागावे लागेल. म्हणून तुका म्हणे विंचू सर्प नारायण, वंदावे दुरून शिवू नये. कारण सर्पामध्ये विंचूमध्येच ते तत्व आहे. मग त्याला काय करायचं, विंचू असेल तर त्याला मारावे, तो कोठा आहे काय आहे हा विचार करू नये, कसं मारावं हा विचार करायचा आहे. कारण विंचवाच्या जीवापेक्षा माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे माणसाचा जीव फार महत्त्वाचा आहे. म्हणून व्यवहारात योग्य तसेच वागावे, आतमध्ये तत्वदृष्टी ठेवावी, पण व्यवहारामध्ये भेददृष्टीनेच व्यवहार आपल्याला करावे लागणार आहे. म्हणून विष व अमृत यांचा व्यवहार बदलणार आहे. दोन्ही समुद्र मंथनातूनच निघालेले आहे, पण त्यांचा व्यवहार बदलेल. म्हणून महाराज सांगतात की सर्वातला देवत्व पाहायचं आपल्याला. देवत्व एकच आहे, पण व्यवहारतः काय आहे, भिन्नता आहे. आणि व्यवहार दृष्टीने जगामध्ये भेद राहणार. मग प्रपंचामध्ये जर आपल्याला ही देवत्व दृष्टी टिकून ठेवायची असेल, हा माझा पक्का निश्चय व्हावा असे आपल्याला वाटत असेल, तर तुकाराम महाराज सांगतात की डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई, राही विठोबाच्या पायी, तुका म्हणे माझ्या जीवा घडू नको या केशवा. अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात की अशी जीवनाची आपली अवस्था आपण अशी घडी बसून घ्यावी लागेल आपल्याला. मग केशव म्हणजे पांडुरंग म्हणजेच आत्मा एकच आहे हा माझा पक्का भाव होणार आहे. म्हणून मीराबाई म्हणते, मेरे तो गिरधर गोपाल दूजा नको. इंद्रियांना आपल्याला असं वळण द्यावं लागेल. मग पुन्हा महाराज म्हणतात की ब्रह्मवेद ब्रह्मेव भवती, हा भाव माझ्यामध्ये तयार होणार आहे आणि हा भाव माझ्यामध्ये पक्का आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि असा भाव तयार होण्यासाठी काय करावं लागेल, बीज भाजूनी केली लाही, बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, असं महाराज सांगतात आपल्याला. आणि असं ज्या वेळेस होणार आहे की परमार्थतः गोष्टी जीवनात साधायच्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला साधून घ्यायच्या आहेत. आणि बीज भाजून केली नाही लाही, आता बीज ज्या वेळेस आपण भाजून जर लावला तर पुन्हा त्याला उगवण होणार नाही. त्याप्रमाणे जर आपण समजून कर्म केले, देवत्व समजून जर आपण सगळ्यांमध्ये हा भाव बघितला, तर पुन्हा आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागणार नाही आहे. म्हणून हे सगळं देवत्व साधायचं असेल तर यासाठी आपल्याला श्रीगुरूंना शरण जावे लागेल. आणि त्यांना शरण गेल्यानंतर त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. हे केवळ सद्गुरूमुळेच आपल्याला कळणार. मनुष्य देह मिळाल्यानंतर मला नेमकं काय करायचं आहे, माझं गंतव्य काय आहे, माझं ध्येय काय असायला पाहिजे, हे जर आपण ठरवलं की मला केवळ मोक्ष प्राप्त करायचा आहे, याच्यासाठीच मनुष्य देह आहे आणि स्वरूपाला जाणून घ्यायचं आहे, त्या देवत्वाला जाणून घ्यायचं आहे आणि यासाठी मला मनुष्य देह मिळालेला आहे. हे एकदा जाणून घेतलं तर मग काय होणार आहे, तसं जीवन ठरल्यानंतर त्या ध्येयप्राप्तीसाठी मनाने काहीही करू नये. मग त्यासाठी श्रीगुरूंना शरण जावे आणि त्यांना शरण गेल्यानंतर तेच आपल्याला पुढचा मार्ग सांगतात. ते शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती तिथपर्यंत आपल्याला घेऊन जातात आणि यांनी काय होणार आहे, आपल्याला खऱ्या स्वरूपाची ओळख होणार आहे. म्हणून एक ओवी आहे, एकची समर्थ या जगी, म्हणूनी आत्मज्ञाना लागी, एकची समर्थ या जगी, जो स्वयेची तया भोगी अद्वयानंदे. म्हणजे आत्मज्ञान करून देण्यासाठी, भगवंत देवत्व प्राप्तीसाठी जे स्वतः तद्रूप होऊन त्या आनंदामध्ये नाहतात, असा एकच श्रीगुरु ह्या जगामध्ये समर्थ आहे. आणि ते सतत त्या स्वरूपामध्ये लीन नसतात, ते सतत त्या आनंदातच राहतात आणि त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे, तो अनुभव आपल्याला आणून देतात ते. म्हणून या अभंगाच्या माध्यमातून आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या की देव आणि देवाचे प्रकार. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, सारं जग देव आहे पण अवगुणांची बाधा असल्यामुळे मला या गोष्टी कळत नाही. दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे,
दुसऱ्या ओळीत आपण बघितलं, परमार्थतः जग देव असले तरी गुणांमुळे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची बरोबरी होत नाही. कारण बरोबर येत नाही, कारण त्यामुळे काय होते, गुणांमुळे हा फरक पडतो. कारण प्रत्येकापासून वेगवेगळे राहतात, कारण त्यांच्या गुणांमुळे. हे आपण दुसऱ्या ओळीत बघितलं. तिसऱ्या ओळीमध्ये ऊस आणि कांदा ह्याचा दृष्टांत देऊन हे एकच माती, एकच पाणी, एकच माळी, पण यांच्या चवीमध्ये फरक असतो. दोन्हीच्या चवीमध्ये फरक आहे, कारण गुणामुळे भिन्नता आहे, म्हणून चवीमध्ये फरक असतो. आणि चौथ्या ओळीमध्ये सिद्धांत सांगतात. तिसऱ्या याच्यामध्ये दृष्टांत दिला ऊस आणि कांद्याचा, आणि चौथ्या याच्यामध्ये सिद्धांत सांगतात की विष आणि अमृत हे जरी दिसायला दोन्ही काय असले, यांच्याप्रमाणे ह्यांची काय आहे, योग्यता सारखी नाही आहे, म्हणून सगळ्यांशी सारखा व्यवहार करू नये. ह्यांच्या चवीमध्ये फरक आहे ना, सर्वांची योग्यता सारखी नाही. अशा प्रकारे महाराजांनी आपल्याला तत्वदृष्टीने जग देव आहे, पण व्यवहार दृष्टीने जगामध्ये भेद आहे, हे आपण बघितलं. म्हणून संत सांगतात, याच देही याच डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. तुकाराम महाराजांना रोकडा परमार्थ आवडतो, रोकडा परमार्थ आवडतो. मुक्ती मेल्यानंतर मिळेल असं नाही आहे, याच देही याच डोळा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देवत्व ओळखून घ्या. तुम्ही देवत्व जाणलं ना की सारं जग तत्वदृष्टीने, कारण देवत्व एकच आहे, पण व्यवहार दृष्टीने जगामध्ये भिन्नता आहे. ह्या म्हणजे अभंगाची पूर्ण मध्यवर्ती कल्पनाच ही आहे की देवत्व दृष्टी आपल्याला ठेवायची आहे आणि व्यवहार दृष्टी भेदानेच होणार आहे. हे आपण सविस्तर बघितलं. म्हणून ही गाथाची सांगितलेली आहे, संपूर्ण गाथा ही आपल्या जीवाच्या कल्याणासाठी सांगितलेली आहे. आणि सविताताईंनी असं प्रत्येक वेळेस उत्सवाच्या निमित्ताने या निमित्ताने यांचा अभ्यास होतो, म्हणजे खूप चांगली त्यांनी ही सिस्टीम लावलेली आहे. सविताताईंनी अभंगाच्या निमित्ताने आम्हाला सेवेची संधी दिली या चिंतनाद्वारे, म्हणून मी त्यांचा आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शोभाताईंच्या आत्ताच आपण विवेचन ऐकलं. त्यांचं सुंदर असं त्यांनी या अभंगावरती निरूपण केलेलं आहे. आपल्या डॉक्टर काकांची तत्व आणि त्यांची स्वतःची शैली असा सुरेख संगम ह्याच्यामधून आपल्याला आढळला. आज शोभाताईंनी आपल्याला इतका वेळ दिला इथे आणि इतक्या दूर राहूनही त्या आपल्यामध्ये आज जोडल्या गेल्या, त्याच्याबद्दल आणि इतकं सुंदर त्यांनी निरूपण केलं त्याबद्दल चातुर्मास प्रवचन मालेतर्फे मी त्यांचे शतशः आभार मानते. धन्यवाद.